तुमच्यापैकी बरेच जण दुपारी झोपत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। आयुर्वेदामध्ये दुपारी झोपणं यालाच दिवा झोप असं म्हटलं आहे आणि आधुनिक भाषेमध्ये याला पॉवर नॅप असं म्हणतात। ह्या पॉवर नॅपच्या नावाखाली बरेच जण 2-3 तास सहजच झोपतात आणि पुण्या साईडला तर 1 ते 4 दुकान बंद करून आराम करण्याची वेळ म्हणजे जग जाहीर आहे। परंतु दुपारी झोपल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात? दुपारी झोपणं हे चांगलं आहे का की वाईट आहे? किंवा जर झोपायचं असेल तर कोणी झोपावं, कोणी झोपू नये आणि किती वेळ झोपावं? या सगळ्यांबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यापैकी बरेच जण दुपारी झोपत असाल। कधी-मधी झोपलं तर ठीक आहे, परंतु बरेच जण जेवण झालं की दुपारी 1-2 तास नक्कीच झोप घेतात। परंतु अशा प्रकारे जर झोप घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात आणि होतात देखील। आणि जर तुम्ही असं कंटिन्यू बरेच काळपर्यंत करत राहिला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ ह्या दोषांवर होतो आणि आपल्या पचनक्रियेवर होतो आणि पचनक्रिया बिघडली तर वेगवेगळे व्याधी देखील निर्माण होऊ शकतात। यामध्ये मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, वजन वाढणं अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात। आता आपण बघूयात की दुपारी झोपल्यामुळे आपल्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात, काय बदल होतात। जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुमच्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष वाढतो। कफदोष वाढतो म्हणजे काय? कफ कसा आहे तर मंद स्वरूपाचा आहे, म्हणून आपल्या शरीरामध्ये मंदपणा वाढतो, आळस वाढतो, सुस्ती वाढते, जडपणा वाटतो, डोके जड वाटतं, कुठलंही काम करायचं मन होत नाही, सारखा आळस येत असतो, तंद्रा येत असते आणि वजन देखील मग वाढू शकतं। याला कफ वाढल्याची लक्षणं समजावी। आणि जर तुमचं पित्त वाढलं तर त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणं, छातीमध्ये जळजळ होणं, पुढे चालून केस गळणं, केस पांढरे होणं अशा समस्या देखील होऊ शकतात। दुपारी झोपल्यामुळे निर्माण होणारी दुसरी समस्या म्हणजे आपला जो पाचक अग्नी आहे तो मंद होणं। पाचक अग्नी म्हणजे काय? आपला जठराग्नी, जो आपण घेतलेल्या आहाराचं पचन करतो। तो जर मंद झाला तर आपण घेतलेल्या आहाराचं पचन होणार नाही, त्यामुळे मग आपल्याला गॅसेस होणं, अपचन होणं, पोटफुगी होणं, ऍसिडिटी होणं, बद्धकोष्ठता अशा वेगवेगळ्या समस्या मग निर्माण होतात। तसेच पचनक्रिया बिघडल्यामुळे, मंद झाल्यामुळे मग हळूहळू भूक देखील कमी होते आणि त्यामुळे मग आपल्याला थकवा देखील जाणवतो, कारण की आपल्याला पोषक तत्वांची कमतरता भासते। म्हणून जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुमचा अग्नी हा मंद होऊ शकतो। दुपारी झोपणाऱ्यांमध्ये बघितलं जाणारं तिसरं लक्षण म्हणजे डोकेदुखी, डोके जड होणं, त्यांचा ब्रेन स्लगिश होतो, कुठल्याही कामामध्ये मग लक्ष केंद्रित होत नाही, जडपणा वाटत असतो, तंद्रा जाणवत असते। दुपारी झोपणाऱ्यांमध्ये चौथी समस्या आढळते ती म्हणजे स्लो मेटाबॉलिझममुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात। तर मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही आणि व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये मग चरबी साठायला लागते आणि सहसा ही चरबी मग आपल्या पोटावर साठते। यालाच बेली फॅट असं म्हणतात। आणि मग पुढे चालून अशा लोकांना मधुमेह लवकर होण्याचे चान्सेस असतात, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस असतात आणि जर कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात झाली की मग पुढे चालून हाय बीपीच्या समस्या निर्माण होऊ शकतात। तर हे झाले आपल्याला दुपारी झोपण्याचे होणारे दुष्परिणाम। तर मग दुपारी झोपण्याचे फायदे आहेत का? जर असतील तर ते कुणाला होऊ शकतात? जर तुम्ही खूप शारीरिक कष्टाची कामं करत असाल किंवा तुमचं जे बुद्धिजीवी वर्क आहे, मानसिक ताण असलेलं वर्क आहे, सतत कॉम्प्युटरवर वर्क आहे किंवा तुम्ही अकाउंटंट आहात ज्याच्यामध्ये तुमचं ब्रेन जास्त यूज होतं, अशी जर कामं तुम्ही करत असाल तर हो, तुम्ही दुपारी झोपू शकतात। शारीरिक मेहनतीचं काम किंवा जास्त ब्रेन यूज केल्यामुळे, मेंदूचा वापर केल्यामुळे आपलं शरीर थकतं, तसंच आपला मेंदू देखील थकतो। म्हणून दुपारी झोपल्यामुळे शरीरातील थकवा कमी करण्यासाठी, स्नायूंना विश्रांती देण्यासाठी दुपारची झोप घेण्यास सांगितले आहे। दुसरं म्हणजे जर तुम्ही वयोवृद्ध असाल, म्हातारे असाल तर तुम्ही दुपारी झोपू शकता। वृद्ध लोकांमध्ये वातदोष हा वाढलेला असतो आणि वय वाढल्यावर शरीराची ताकद देखील कमी झालेली असते
आणि जर अशा लोकांनी दुपारी जर झोप घेतली तर त्यांच्या शरीरातील वातदोष कमी होतो, कफदोष वाढायला मदत होते आणि त्यांना दुपारची जी झोप आहे ती ऊर्जा देते. म्हणून म्हाताऱ्या लोकांनी दुपारी झोपावे. जर तुम्ही लहान बालक असाल तर लहान बालकांना देखील दुपारी झोपल्यामुळे दुष्परिणाम बघितले जात नाही. लहान बालक, लहान मुलांची वाढ ही वेगाने होत असते, म्हणून त्यांच्या शरीराला अधिक विश्रांतीची गरज असते आणि कफदोष वाढला तरी कफदोष हा वाढीसाठी आवश्यक असतो. चौथं म्हणजे जर तुम्ही कमजोर असाल, तुमचं बल कमी असेल तर तुम्ही दुपारी झोपू शकता. जर तुम्हाला कुठल्या कारणाने कमजोरी आली असेल, तुमच्या शरीरातील वातदोष वाढला असेल, त्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल तर अशा लोकांनी दुपारी झोपावे. कुठल्याही कारणाने अशक्तपणा आला असेल, समजा कुठल्या आजारातून तुम्ही नुकतेच बरे झाले असाल आणि त्या आजारामुळे तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल तर तुम्ही झोपू शकता. जर तुम्हाला उलटी, जुलाब किंवा असे वेगवेगळ्या कारणाने BP लो झाला असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही दुपारी झोपू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा कमी व्हायला मदत होते, शरीराला चांगली विश्रांती मिळते. काही ऋतूमध्ये देखील तुम्ही दुपारी झोपू शकता, जसं की जे उष्ण ऋतू आहेत, जसं की शरद ऋतू, ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा आणि वसंत ऋतूमध्ये अल्प प्रमाणामध्ये तुम्ही झोपू शकता. वसंत, ग्रीष्म हे जे ऋतू आहेत ते आदान काळातील आहे. आपल्या शरीरातील स्निग्धता शोषून घेतात, ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे आपल्या ह्या काळामध्ये आपल्या शरीरात वृक्षता वाढते, थकवा वाढतो. म्हणून जर आपण दुपारी झोपलो तर वृक्षता कमी व्हायला मदत होते, थकवा कमी व्हायला मदत होते, मनाला शांती मिळते. बऱ्याच जणांना मग प्रश्न पडतो की मॅडम आमची ड्युटी तर रात्रीची असते, मग रात्रीची ड्युटी करून आम्हाला तर दुपारी झोपावंच लागतं, म्हणजे दिवसा झोपावंच लागतं. तर बरोबर आहे, जर तुमची रात्रपाळीची ड्युटी असेल, रात्री तुमचं जागरण होत असेल तर तुम्ही दुपारी झोपू शकता. परंतु किती वेळ? जेवढ्या वेळ तुमचं रात्री जागरण झालं आहे त्याच्या अर्धा वेळ तुम्ही दुपारी झोपू शकता किंवा दिवसा झोपू शकता. समजा तुमचं रात्रीचं एक्स्ट्राचं जागरण 2 तासाचं झालं आहे तर तुम्ही 1 तास झोपू शकता. काही आजारांमध्ये देखील औषध म्हणून दुपारी झोप घेण्याची सांगितलं आहे, जसं की अतिसार. जर तुम्हाला जुलाब होत असतील, वारंवार पातळ संडास होत असतील तर तुम्ही दुपारी झोपू शकता. जर तुम्हाला अतितृष्णा म्हणजे खूप तहान लागत असेल तर तुम्ही दुपारी झोपू शकता. आणि जर तुम्ही खूप लांबचा प्रवास केला असेल, त्याच्यामुळे थकले असाल तर तुम्ही दुपारी झोपू शकता. आता प्रश्न पडतो की दुपारी झोपू शकतो तर नेमकं किती वेळ झोपावं? तर फक्त 15 मिनिट ते 30 मिनिट तुम्ही दुपारी झोपू शकतात. परंतु जेवण झाल्या लगेच झोपू नये. जेवण झाल्यानंतर शतपावली करावी, त्याच्यानंतर तुम्ही झोपावं आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपावं, जेणेकरून आपण दुपारी घेतलेल्या आहाराचं पचन देखील व्यवस्थित होईल आणि त्या पॉवर नॅपचा फायदा आपल्याला होईल. आणि जर का तुम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर लगेचच झोपलात तर आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होणार नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष वाढतो, आमदोष म्हणजे टॉक्झिन्स वाढतात आणि पुढे चालून हे जे टॉक्झिन्स आहेत ते वेगवेगळे आजार निर्माण करायला कारणीभूत ठरतात. म्हणून आधी शतपावली करावी, त्याच्यानंतरच दुपारी झोपावं. जर तुम्ही योग्य मात्रेमध्ये म्हणजे योग्य काळापर्यंत दुपारी झोप घेतली तर ती औषधासारखं काम करते. परंतु चुकीच्या वेळी आणि जास्त काळपर्यंत जर तुम्ही झोप घेतली तर त्या वेगवेगळ्या रोगांचं आमंत्रण देण्याचं काम करते. आता प्रश्न पडतो की दुपारी कोणी झोपू नये. तर सगळ्यात आधी म्हणजे ज्यांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी दुपारी अजिबात झोपू नये. ज्यांना कफाचे विकार आहेत म्हणजे सर्दी खोकला वारंवार होत असतो अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये. ज्यांना गळ्याचे आजार आहेत अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये. ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये. ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये. ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आता जास्त दाखवत आहे अशा लोकांनी देखील दुपारी झोपणं टाळावं. ज्यांची पचनक्रिया ऑलरेडी मंद आहे, ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनी देखील दुपारी झोपू नये.
आता तुम्हाला समजलंच असेल की दुपारी झोपण्याचे नेमके फायदे होतात की नुकसान होतं, कोणाला फायदे होतात, कुणाचं नुकसान होऊ शकतं. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही पॉवर नॅप घेत असाल तर तो तुम्हाला एनर्जी देणारा आहे. कारण की बाहेरच्या उन्हामुळे आपल्या शरीराचे लाही होत असते, वात दोष वाढलेला असतो, पित्त दोष वाढलेला असतो. आणि उन्हामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा उष्ण ऋतूमुळे आपलं शरीर हे अशक्त झालेलं असतं. ह्या काळामध्ये आपलं बल सगळ्यात कमी असतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोजच्या रोज जरी झोपलात तरी सुद्धा तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुमच्या ब्रेनला रिफ्रेश ठेवण्यासाठी, तुमच्या शरीराला रिफ्रेश ठेवण्यासाठी दिवसाची झोप ही चांगली ठरेल. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.